आजचा हा व्हिडिओ सीटीटीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी, सर्व उमेदवारांसाठी आणि सर्व शिक्षकांसाठी खूप खूप खास होणार आहे. कारण आज आपण पाहणार आहोत मराठी भाषा आणि अध्यापन शास्त्र विषयातील, मग तो पेपर 1 असो किंवा पेपर 2, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे समजून घेतल्यावर आपल्याला अशा प्रकारचे कोणतेही प्रश्न आले तर ते क्लिअर होणार आहेत. एक छोटंसं चॅलेंज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी करतोय की 20 प्रश्नांपैकी तुम्ही जर 15+ प्रश्नांची अचूक उत्तरं दिली आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचा स्कोर लिहून दाखवला तर असं समजून घ्यायचं की तुम्ही सीटीटीच्या योग्य मार्गावर आहात. या व्हिडिओमध्ये आपल्याला युट्यूबवर पहिल्यांदा अचूक उत्तर मिळेल, सविस्तर स्पष्टीकरण मिळेल, परीक्षेसाठी महत्त्वाची ट्रिक्स मिळतील आणि सोप्या ट्रिक मिळतील. म्हणून या व्हिडिओचे प्रत्येक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. याच्या पुढे जे मी स्पष्टीकरण देणार आहे त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते खूप कामाला येणार आहेत. मागच्या व्हिडिओला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर आजचा आपण हा व्हिडिओ घेऊन येणार आहोत. मागच्या व्हिडिओला 700+ लाईक मिळाले होते, आजच्या व्हिडिओला 1000+ लाईक मिळायला पाहिजे. ठीक आहे, आपले टार्गेट आहे. तर आपण आजची सुरुवात करूया. शेअर केला नसेल तर शेअर करा व्हिडिओ. चला, ओके. तर प्रश्न क्रमांक पहिला आहे, पुढीलपैकी कोणते भाषा शिक्षणाचे उद्दिष्ट नाही? हा प्रश्न जानेवारी 2021च्या परीक्षेत आला होता आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे. आता असं नाहीये की हाच प्रश्न रिपीट होणार आहे, पण याच्या संबंधी खूप सारे प्रश्न येऊ शकतात. ते म्हणतात ना, रिश्ता वही सोच नाही, त्याच प्रकारचं असतं की प्रश्न तोच असतो, फक्त या हाताने नाही तर या हाताने ते आपल्याला खाऊ घालतात. तर आपला पर्याय बघा, समजून वाचण्याची क्षमता, प्रयत्नपूर्वक विचार मांडणे, जे ऐकलं ते समजण्याची क्षमता आणि सुसंगत लेखन कौशल्य विकास. आता मी फक्त तुम्हाला प्रश्न वाचून दाखवला, पर्याय वाचून दाखवले, याच्यात काही नवीन नाहीये. पण आता पुढच्या स्क्रीनवर बघा तुम्ही काय नवीन दिसते तुम्हाला. तर बघा, इथं आपण उत्तर स्पष्टीकरणासह घेऊन आलो आहे आणि त्याचसोबत मेरिट कंपास याची एक्झाम टिप्स पण सुद्धा मी तुम्हाला इथं देत आहे. त्याच्यामुळे आतापर्यंत जर व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपलं उत्तर आहे बघा, प्रयत्नपूर्वक विचार मांडणे. आता हा उत्तर आपलं बरोबर का आहे त्याचं स्पष्टीकरण बघा की NCF 2005 आणि NCERT नुसार भाषा शिक्षणाची उद्दिष्टे ही आकलन आणि अभिव्यक्तीशी संबंधित असतात. समजून वाचणे, ऐकलेले समजणे आणि सुसंगत लेखन ही चारही भाषिक कौशल्यांची मुख्य उद्दिष्टे आहेत. प्रयत्नपूर्वक विचार मांडणे हे भाषेचे उद्दिष्ट नाही, तर विचार प्रक्रिया अधिक नैसर्गिक आणि अस्खलित असावी हे अपेक्षित आहे. भाषा शिक्षणात अस्खलितता आणि सहजता अपेक्षित असते, प्रयत्नपूर्वक नाही. आता याच्यासाठी खास टिप, उद्दिष्ट नाही असा प्रश्न आला की जो पर्याय अस्खलिततेच्या विरुद्ध जातो तोच योग्य. प्रयत्नपूर्वक हा शब्द नकारात्मक संकेत देतो, त्याच्यामुळं आपला हा उद्दिष्ट नाही, बाकीचे 3ही उद्दिष्ट आहेत. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. व्हिडिओ दमदार वाटत असेल, आपली नवीन कन्सेप्ट दमदार वाटत असेल, स्क्रीनशॉट घेतल्या जात असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. पुढचा प्रश्न क्रमांक 2, ध्वनिशास्त्रीय जागरूकतेचा संबंध कोणाशी आहे? श्रवण क्षमता, संभाषण क्षमता, वाचन क्षमता की लेखन क्षमता? स्क्रीन पॉज करून कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. जाऊया आपल्या उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे वाचन क्षमता. स्पष्टीकरण बघूया. ध्वनिशास्त्रीय जागरूकता म्हणजे ध्वनी ओळखणे, तोडणे आणि जोडणे याची क्षमता. निपुण भारत, आता जी नवीन योजना सुरू आहे, म्हणजे जी पूर्वतयारी करून घेतल्या जात आहे आणि NCERTच्या पायाभूत साक्षरता आराखड्यातील ही क्षमता वाचनाच्या पूर्वतयारीचा मुख्य घटक मानली जाते. जेव्हा मूल, ध्वनी आणि अक्षर यांचा संबंध जोडते तेव्हाच डिकोडिंग आणि वाचन सुरू होते. त्यामुळे ध्वनिशास्त्रीय जागरूकता थेट वाचन क्षमतेशी जोडलेली आहे. आता मेरिट कंपास एक्झाम टिप काय की फोनोलॉजिकल अवेअरनेस दिसला की उत्तर नेहमीच वाचन क्षमता येईल. हा निपुणचा सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे. ओके, पुढचा प्रश्न क्रमांक 3, नाओम चॉम्स्कीच्या मते भाषेच्या संदर्भात कोणती गोष्ट मुलांमध्ये जन्मतः असते? नाओम चॉम्स्की या शास्त्रज्ञाने या काय संदर्भ दिला होता भाषेसंदर्भात की कोणती गोष्ट मुलांमध्ये जन्मतः असते? आत्मसात करणे, अनुकरण करणे, रूपांतरण करणे की अनुवाद करणे? स्क्रीन पॉज करायचे आणि पटापट आपलं उत्तर द्यायचे कमेंट बॉक्समध्ये. मी तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर नक्कीच देणार आहे. बघूया उत्तर. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आत्मसात करणे. स्पष्टीकरण जर बघितलं या प्रश्नाचं तर चॉम्स्की यांच्या मते मुले भाषा शिकण्याच्या जन्मजात क्षमतेसह जन्माला येतात. त्यांनी लँग्वेज ॲक्वाजिशन डिव्हाइस ही संकल्पना सुद्धा मांडलेली आहे. अनुकरण आणि अनुवाद ही नंतर विकसित होणारी कौशल्य आहेत. बघा, आता एका प्रश्नामध्ये तुम्हाला 3 गोष्टी समजून घ्यायला मिळत आहेत की चॉम्स्की यांच्या मते मुलं भाषा शिकण्याच्या जी जन्मजात क्षमतेसह जन्माला येतात. त्यांनी लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस ही संकल्पना सुद्धा मांडलेली आहे आणि अनुकरण आणि अनुवाद ही नंतर विकसित होणारी कौशल्य आहेत असे ते पण म्हणतात. मग याच्यासह तुमचे 3 प्रश्न कन्सिडर होत आहेत, 3 प्रश्न कव्हर होत आहेत.
ही कन्सेप्ट युट्यूबवर पहिल्यांदा आहे, त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर ट्रिक जर आपण बघितले तर चॉम्स्की आला की जन्मजात आणि आत्मसात करणे हे लक्षात ठेवायला आपण पाहिजे. चला पटापट लाईक केलं नसेल तर लाईक करा. पुढचा प्रश्न, भाषिक कौशल्य कशा प्रकारे शिकवले गेले पाहिजे? अनुकरणातून, एकाकीपणे, सविस्तरपणे समजावून किंवा समग्रपणे शिकवून? स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचं कमेंट बॉक्समध्ये. जाऊया उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, समग्रपणे शिकवून. NCF 2005 नुसार श्रवण, संभाषण, वाचन, लेखन हे चारही कौशल्ये जोडलेली आहेत. ती एकाकीपणे शिकवल्यास भाषा नैसर्गिकरित्या विकसित होत नाही. समग्र उपागमामुळेच आकलन आणि अभिव्यक्ती दोन्हीचा विकास होतो. मेरिट कंपास एक्झाम टिप काय तर कसे शिकवले पाहिजे विचारले तर उत्तर नेहमी समग्रपणे असायला पाहिजे. ओके, पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर इथं बरोबर असलं. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर, शिक्षिका मुलांना चित्र काढणे आणि रंग भरण्यास प्रवृत्त करते, यातून ती काय साध्य करू इच्छिते? एखादी शिक्षिका जर मुलांना चित्र काढण्यास सांगत आहे आणि रंग भरण्यास प्रवृत्त करत आहे तर याच्यातून तिला काय साध्य करायचं आहे असा आपला हा प्रश्न आहे. जर आपण पर्याय जर वाचले तर वर्गात शांतता राखण्यासाठी मुलांना कामाला लावणे, क्रियात्मक क्षमता म्हणजेच मोटर स्किल विकसित करणे, उदयमान बाल कलावंतांना संधी देणे की मुलांना नियुक्त कार्यात सहभागी करणे. स्क्रीन पॉज करून आपलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय. जाऊया उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे क्रियात्मक क्षमता म्हणजेच मोटर स्किल विकसित करणे. स्पष्टीकरण जर बघितलं तर चित्र काढणे आणि रंग भरणे यातून हात आणि डोळे यांचा समन्वय साधला जातो. बघा किती महत्वाची गोष्ट आपल्याला शिकायला मिळते, ते किती महत्वाची गोष्ट. हे सूक्ष्म क्रियात्मक कौशल्य म्हणजे फाईन मोटर स्किल आहे. NCFच्या पूर्व प्राथमिक विभागात म्हणजे 1 ते 5 विभागात ही लेखन पूर्व तयारी मानली जाते. पूर्व प्राथमिक म्हणजे नर्सरी, LKG आणि UKG. मेरिट कंपास एक्झाम टिप काय तर चित्रकला दिसली की फाईन मोटर स्किल तिथं येते. स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि कुठेतरी आपल्या एका फोल्डरमध्ये ते जतन करून ठेवा. परीक्षेच्या आधी वाचल्यास खूप सारा फायदा होणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6, मौखिक भाषा क्षमता विकसित करण्यासाठी पुढीलपैकी कोणता सराव सर्वात मदतरूप ठरतो? कवितेचे एकट्याने आणि सामूहिक अभिवाचन, भूमिकाभिनय, शिक्षिकेच्या पाठोपाठ पाठाचे सामूहिक वाचन की शिक्षिकेच्या पाठोपाठ शब्दांचे सामूहिक उच्चारण? आता प्रश्न बघूया की मौखिक भाषा क्षमता विकास जेव्हा आपल्याला करायची असते तर दिलेल्या पर्यायांमधून कोणता पर्यायाचा सराव आपण जास्तीत जास्त केला तर आपल्याला मदतरूप म्हणजे जास्त मदत होईल? जाऊया उत्तराकडे. तर आपलं उत्तर असेल भूमिकाभिनय. स्पष्टीकरण जर बघितलं तर मौखिक क्षमता म्हणजे स्वतःचे विचार नैसर्गिकपणे मांडणे. पाठोपाठ वाचनात अनुकरण असते, निर्मिती नसते. भूमिकाभिनयात वेगवेगळ्या परिस्थितीत संवाद साधल्याने अस्खलितता वाढते. मेरिट कंपासची एक्झाम टी जर बघितली तर मौखिक क्षमता विचारली की उत्तर कधी पण काय येईल? रोल पे. यालाच आपण भूमिकाभिनय सुद्धा म्हणतो. 6 प्रश्न आतापर्यंत झालेले आहेत. आपलं स्कोर कमेंट बॉक्समध्ये जरूर द्यायचं. जर तुमचं आतापर्यंत 5 प्रश्न बरोबर आले असतील तर 5/6 म्हणजेच 6 पैकी 5 उत्तर बरोबर आले आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 7, इयत्ता 3रीची शिक्षिका मुलांना पाठातील कथेच्या घटनांची योग्य क्रमाने मांडणी करण्यास सांगते. असे केल्यामुळे कोणती बाब सुधारते? वाचन आकलन, आकलनात्मक आदान, लेखन क्षमतेत वाढ की मुलांच्या संभाषण वेळेत वाढ? जाऊया उत्तराकडे, पण आपण स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचं आहे. दिलंय? ओके. तर आपलं उत्तर आहे वाचन आकलन. स्पष्टीकरण जर बघितलं की वाचन आकलनच का उत्तर आहे तर घटनाक्रम लावणे म्हणजे आरंभ, मध्य आणि शेवट समजणे. ठीक आहे, हे कशाचं उत्तर आहे आपलं? सॉरी, दुसरं स्पष्टीकरण की यातून मूल कार्यकारण भाव समजते. NCERT नुसार क्रम लावणे ही वाचन आकलनाची महत्वाची रणनीती आहे. आणि आपल्याला इथं काय दिलंय की योग्य क्रम लावणे. आपल्या मेरिट कंपास एक्झाम टिप काय ते घटनांची योग्य क्रमाने मांडणी आले की उत्तर नेहमी काय असेल? वाचन आकलन. वाचल्यावर आपण आकलन करतो की बाबा मी जर हा पाठ वाचला असेल तर याच्यात कोणती घटना आधी घडली, कोणती घटना नंतर घडली, त्याचा घटनाक्रम आपण बरोबर लावला. याचा अर्थ काय होतो की आपण व्यवस्थित त्याचं वाचन केलेलं आहे आणि यालाच आपण काय म्हणतो? आकलन म्हणतो. ओके. प्रश्न क्रमांक 8, इयत्ता 2रीची शिक्षिका वर्गात वेगवेगळ्या वस्तूंवर त्यांचा परिचय करून देणाऱ्या पट्ट्या चिकटवते. आता इयत्ता 2रीची शिक्षिका म्हणजे आपण काय करायचं की आपल्या स्वतःला त्या 2रीचं शिक्षक समजायचं आहे आणि ते समजून आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर 70% चान्सेस जास्त असतात की आपलं उत्तर बरोबर येणार आहे.
तर ती काय करते की ती आपल्या वर्गावर ज्या पण वस्तू आहेत त्यांच्यावर परिचय करून देणाऱ्या पट्ट्या, जसं की समजा एखादं कंपास पेटी आहे तर कंपास पेटीवरती चिटकवते की कंपास पेटी आहे, पुस्तक आहे तर पुस्तकावर पुस्तक तर समजून जातं, समजा एखादी स्केल आहे तर स्केलवर शिकवते की ही पट्टी आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वस्तू आणि शैक्षणिक साहित्य यांचा सहसंबंध जुळवता येतो. बरोबर. असे केल्यानं विद्यार्थ्यांच्या कोणत्या क्षमतेत भर पडते. आता प्रश्न सोपा आहे पण थोडा किचकट आहे. कसं की बघा, एखादी शिक्षिका आहे, तिच्या वर्गामध्ये खूप सारी सामग्री आहे, मुलांना त्या सामग्रीचं काही माहित नाही की हे काय नाहीये, ते गोंधळून जातात. मग त्या शिक्षिकेने काय केलं की प्रत्येक वस्तूवर ती काय वस्तू आहे त्याचं एक पट्टी लावली की बाबा हे आपलं गोषवारा आहे, हे हजेरी आहे, हे अध्ययन साहित्य आहे. मग हे जर विद्यार्थ्यांनी वाचलं तर कोणत्या क्षमतेत त्यांच्या भर पडणार आहे. पर्याय वापरूया. व्याकलन, लेखन कौशल्य, शब्दसंग्रह की अक्षर लेखन. स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचं आहे. दिलंय. ओके. तर आपलं उत्तर आहे बघा शब्दसंग्रह. वस्तूवर नावाची पट्टी लावणे हा प्रिंट रिच एन्व्हायरमेंटचा भाग आहे. बघा, नवीन शब्द शिकायला भेटलाय, प्रिंट रिच एन्व्हायरमेंट. पट्टी जेव्हा आपण एखाद्या वस्तूवर लावतो तेव्हा प्रिंट रिच एन्व्हायरमेंट आपण त्याला म्हणतो. मुलं काय करतात तर वस्तू आणि शब्द यांचा थेट संबंध जोडतात. निपुण भारतनुसार अशा वातावरणातून शब्दसंग्रह नैसर्गिकरित्या वाढतो. ठीक आहे. मेरिट कंपासची एक्झाम टिप काय की वस्तू आणि लेबल दिसले की उत्तर काय येईल नेहमी शब्दसंग्रह, की मुलं त्या लेबलवरून आपला शब्दसंग्रह वाढवणार. पुढचा प्रश्न क्रमांक 9. मुलाच्या भाषिक क्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती पद्धती कमी महत्वाची आहे. आता कमी महत्वाची सगळ्याच आहे पण कमी महत्वाची कोणती आहे. लक्षपूर्वक वाचायचे. कथाकथन, कथा लेखन, घटना वृत्तांत लेखन की लेखन सराव. स्क्रीन पॉज करायची आणि उत्तर द्यायचा प्रयत्न केलाय. दिलाय. चला उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे लेखन सराव. स्पष्टीकरण जर बघितलं तर भाषिक क्षमता मूल्यमापनात अर्थपूर्ण अभिव्यक्ती महत्वाची असते. कथाकथन आणि लेखन यातून विचार आणि सर्जनशीलता समजते. लेखन सराव हा यांत्रिक असतो, त्यातून आकलनाचे मूल्यमापन होत नाही. लेखन सराव म्हणजे काय आपण काय करतो, त्यांना धडा लिहायला सांगितलं तर ते फक्त बघतील आणि लिहितील. याच्यातून त्यांचे आकलनाचे मूल्यमापन होत नसते. ते फक्त कॉपी करतात. जे लिहिलंय पुस्तकामध्ये ते स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करतात. मेरिट कंपास आपल्या चॅनलची ट्रिक काय तर कमी महत्वाची मध्ये यांत्रिक पर्याय नेहमी निवडावा. आता यांत्रिक पर्याय म्हणजे काय की ज्याच्यात काही देवाणघेवाण होत नाही, फक्त बघतोय लिहितोय. वाचन करून लिहिलं तर ती गोष्ट वेगळी आहे, समजून लिहिलं तर ती गोष्ट वेगळी आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा आपलं उत्तर इथं बरोबर असणार आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 10. विद्यार्थ्यांची भाषिक क्षमता विकसित करण्यासाठी पुढीलपैकी कोणता प्रश्न विचारणे अधिक मदतरूप ठरेल. विद्यार्थ्यांची भाषिक क्षमता आपल्याला इथं विकसित करण्यासाठी कोणता प्रश्न आपल्याला अधिक मदतरूपी ठरेल असं आपल्याला इथं विचारलंय. तर पर्याय क्रमांक 1 आहे तुम्हाला आवडलेल्या पुस्तकांचे नाव सांगा. पसंती या शब्दाचा वापर करून एक वाक्य तयार करा. आपल्या आईसोबतचा एखादा संवाद लिहा. तुम्ही वाचलेल्या कवितेतल्या कवीचे नाव सांगा. 4 पर्याय तुम्हाला इथं दिलेले आहेत. पर्याय वाचायचे आहे आणि उत्तर स्क्रीन पॉज करून द्यायचं आहे. दिलंय. ओके. चाललो मी उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे आपल्या आईसोबतचा एखादा संवाद लिहायचा आहे. बघा, एखाद्या मुलाला जर आपण सांगितलं की बाबा तू आईसोबत संवाद लिहि, तर काय स्पष्टीकरण इथे बघा. हा एक मुक्त प्रश्नमुक्त, सर्जनशील आणि वैयक्तिक अनुभवावर आधारित मुद्दा आहे. यातून काय होईल, शब्दसंग्रह वाढेल, वाक्यरचना वाढेल आणि भावनिक अभिव्यक्तीचा काय होईल, सराव होईल. इतर पर्याय फक्त केवळ स्मरण तपासण्यासाठी वापरले जाणार आहेत. आपण मेरिट कंपासची एक्झाम टिप काय आहे इथं की अधिक मदतरूप म्हणजे जो प्रश्न मुक्त उत्तर देतो तोच योग्य आहे. आता तुम्हाला असं वाटत असेल की सर हे मेरिट कंपासचे जे तुम्ही एक्झाम टिप देतात ते आम्ही कसं लक्षात ठेवणार. तर त्याच्यासाठी एकच ट्रिक आहे, स्क्रीनशॉट ठेवा, नंतर वाचन करा. 10 प्रश्न झालेले आहेत. 10 पैकी 10 ज्याचे बरोबर असेल त्याचं मी आपल्या मेरिट कंपास चॅनलच्या परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन करतो. त्याने कमेंट बॉक्समध्ये सांगायचे की सर माझे 10 पैकी 10 बरोबर होते. जाऊया पुढच्या आपल्या 11व्या प्रश्नाकडे. 20 प्रश्न. मुलाच्या भाषा ग्रहणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्वाची ठरते. एखादा मुलगाला जर भाषा ग्रहण करायचं आहे तर त्याच्यासाठी सर्वात मोठी चांगली महत्वाची बाब काय तर शिक्षक, कुटुंब, शाळा, संचार माध्यम. स्क्रीन पॉज करायची आहे आणि उत्तर द्यायचं आहे. दिलंय. ओके. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कारण कुटुंब. आता कुटुंब का बरं याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला सांगतो की भाषा ग्रहण हे जन्मापासून अनौपचारिकपणे होते. अनौपचारिक म्हणजे काय तर इनडायरेक्टली होते. जेव्हा मुलं जन्माला येतात त्याच्या तेव्हापासूनच त्याला भाषा आत्मसात करता येते. आपण बघितलं ना की भाषा आत्मसात करणं हे आपलं जे गुण आहे ते आपण जन्मतः घेऊन येतो.
पहिली भाषा मूल कुटुंबातून ऐकून आत्मसात करतो, ज्याला आपण मातृभाषा म्हणतो, ते आपण कुटुंबातूनच शिकतो. शिक्षक तर आपल्याला 4-5 वर्षाचे झाल्यानंतर आपण जेव्हा शाळेत जातो तेव्हा मिळतो, पण कुटुंब आपल्या आसपासतील वातावरण हे आपल्याला जन्मतः मिळत असतं. त्याच्यामुळे शिक्षक आणि शाळा ही दुय्यम स्रोत आहेत. शिक्षक आणि शाळा तर नंतर मिळतात, पण प्रथम स्रोत काय? आपलं कुटुंब. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर इथं बरोबर आहे. मेरिट कंपास एक्झाम टिप काय? तर भाषा ग्रहण आले की उत्तर काय येईल? कुटुंब येईल. पुढचा प्रश्न क्रमांक 12. व्याकरणाचे नियम पाठ करण्यासाठी पुढीलपैकी कोणता घटक केंद्रस्थानी असतो? संरचनात्मक भूमिका, थेट भूमिका, व्याकरण अनुवाद पद्धती की नैसर्गिक पद्धती? स्क्रीन पॉज करायची आणि उत्तर द्यायचं आहे. उत्तर दिल्यानंतर आपण त्याचं स्पष्टीकरण बघणार आहोत. तर उत्तर आहे व्याकरण अनुवाद पद्धती. आता काय उत्तरांचं स्पष्टीकरण? की व्याकरण अनुवाद पद्धतीत नियम पाठ करणे केंद्रस्थानी असते. इतर पद्धती फक्त वापरावर भर देतात. NCF नुसार पारंपरिक पद्धत असून तिचा वापर मर्यादित करावा. तर मेरिट कंपासची एक्झाम टिप काय? की नियम पाठ करणे आले की उत्तर व्याकरण अनुवाद पद्धती असायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 13. भाषा शिकण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट महत्वाची नाही? काय म्हणलंय? नाही. नेमकं काय होतं की आपल्याला विचारलं असतं नाही आणि आपण पॉझिटिव्ह उत्तर देऊन टाकतो. आपल्याला इथं निगेटिव्ह उत्तर द्यायचं आहे. अभिप्रेरण, आत्मविश्वास, शिकण्याकडे असणारा कल की भाषांतर? जाऊया उत्तराकडे. तुम्ही दिलंय मला माहित आहे, तर आपलं उत्तर आहे भाषांतर. स्पष्टीकरण काय? अभिप्रेरण, आत्मविश्वास आणि कल हे भावनिक घटक आवश्यक आहेत. क्राशन यांच्या मते कमी भीती असेल तरच भाषा काय होते? आत्मसात होते. भाषांतर ही पारंपरिक पद्धत असून नैसर्गिक संपादनात अडथळा निर्माण करते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर आहे. महत्वाची नाही मध्ये भाषांतर आला की तोच योग्य पर्याय आपला उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 14. मुलांना लेखन शिकवताना एक शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? मुलांना भाषेची बाराखडी लिहायला सांगाल, मुलांना आपले विचार लिहून काढण्यास सांगाल, मुलांना एखादा परिच्छेद पाठ करून चांगल्या अक्षरात लिहायला सांगाल की मुलांना फळ्यावर काढलेले अक्षर लिहून काढण्यास सांगाल? जाऊया उत्तराकडे. तर आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, मुलांना आपले विचार लिहून काढण्यास सांगाल. स्पष्टीकरण जर बघितलं तर लेखन म्हणजे विचारांची अभिव्यक्ती, केवळ नक्कल नाही. बाराखडी किंवा फळ्यावरून नक्कल ही यांत्रिक कृती आहे. तुम्हाला आधीच बघितलं आपण की यांत्रिक कृती करायची नाही, फक्त त्यांनी बघितलं आणि लिहिलं म्हणजे काय झालं? त्यांच्या त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते गेलंच नाही, फक्त त्यांनी कॉपी पेस्ट केलंय. आपले विचार लिहिण्याने अर्थपूर्ण लेखन विकसित होते. मेरिट कंपास एक्झाम टिप काय? की लेखन शिकवताना काय करायला विचारले की आपले उत्तर नेहमी काय लिहिणार पाहिजे? विचार लिहिण्यास सांगणे, स्वतःचे विचार लिहिण्यास सांगणे. जसं की आपण मागे आईबद्दल त्याला सांगितले होते. ठीक आहे, चला मजा येते. मला माहित आहे 1000 लाईकचं टार्गेट आहे, ते पूर्ण व्हायलाच पाहिजे. तेव्हा तो ऊर्जा येईल आणि ऊर्जा आली तर पुन्हा असे व्हिडिओ बनणार आहेत आणि तुम्ही 100% 30 पैकी 25 मार्क घेणार आहात. पुढचा प्रश्न क्रमांक 15. मुलांसाठी शिक्षण सामग्रीची निवड करताना कोणता मुद्दा सर्वात महत्वाचा ठरतो? सामग्री जवळपासच्या बाजारात उपलब्ध असणे, सामग्री फार महागडी नसते, सामग्री मुलाने तयार केलेली असणे, सामग्री प्रसंगानुरूप असणे आणि एकात्मीकृत रूपाने वापरता येणे. जाऊया उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे सामग्री प्रसंगानुरूप असणे आणि एकात्मीकृत रूपाने वापरता येणे. NCF नुसार सामग्री संदर्भपूर्ण आणि अर्थपूर्ण असावी. बाजारातील उपलब्धता हे शैक्षणिक मूल्य नाही. प्रसंगानुरूप सामग्रीमुळे सर्व कौशल्यांचा एकत्रित विकास होतो. एक्झाम टिप काय? सामग्री निवड आली की उत्तर प्रसंगानुरूप आणि एकात्मीकृत असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 16. दुसऱ्या इयत्तेतील काही मुलांना काही ध्वनींच्या उच्चारणात अडचण येते. त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी कोणती उपाययोजना सर्वात परिणामकारक ठरेल? प्रश्न एकदम स्पष्ट आहे, सोपा आहे, समजण्यास इझी आहे. पर्याय वाचूया. मानव मुखाच्या प्रतिकृतीचा आधार घेऊन विशिष्ट ध्वनींचा उच्चार कसा करायचा हे दाखवणे. शिक्षिकेने लहान लहान शब्दांचा आधार घेणे म्हणजे शब्द यमकांचा आधार घेणे, त्यांना उच्चार करण्यास सांगणे आणि शब्दातील ध्वनी ओळखण्यास सांगणे. संहितेचे मोठ्याने वाचन करून त्या विशिष्ट ध्वनीवर भर देऊन समजावणे. मुलांना सराव करण्यास सांगणे जेणेकरून त्या ध्वनींचा पुन्हा पुन्हा वापर करून अडचण दूर करता येईल. जाऊया पर्यायाकडे. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. शिक्षिकेने लहान लहान शब्दांचा आधार घेणे म्हणजे शब्द यमकांचा आधार घ्यावा, त्यांना उच्चार करण्यास सांगावे आणि शब्दातील ध्वनी ओळखण्यास सांगावे. ठीक आहे, स्पष्टीकरण बघूया की दुसऱ्या इयत्तेतील मुलांसाठी मुख प्रकृती अमूर्त असते.
यमक शब्दांमधून ध्वनी वेगळा ओळखणे ही ध्वनिशास्त्रीय जागरूकता विकसित करते. निपुण भारतमध्ये यमक आणि अनुप्रास यांना प्रभावी मानले आहे. टिप जर बघितली तर ध्वनी अडचणमध्ये यमक शब्द हा पर्याय नेहमी योग्य असतो. पुढचा प्रश्न क्रमांक 17. व्याकरणाच्या नियमांवर भर देणे आणि त्या संबंधीची अनेक उदाहरणे देऊन शिकवण्याची पद्धत म्हणजे काय? उद्गामी पद्धती, निगमन पद्धती, व्याकरण भाषांतर पद्धती की थेट पद्धती? जाऊया उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे निगमन पद्धती. आता स्पष्टीकरण बघूया. निगमन पद्धतीत प्रथम नियम सांगितला जातो आणि नंतर अनेक उदाहरणे दिली जातात. ही पद्धत नियमाकडून उदाहरणाकडे जाते. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत, इझी घेऊ नका. उद्गामी पद्धत काय असते? याच्या उलट असते, उदाहरणाकडून नियमाकडे येते. मेरिट कंपास टिप जर बघितली तर नियमांवर भर आणि अनेक उदाहरणे आले की उत्तर नेहमी काय असेल? निगमन पद्धती. स्क्रीनशॉट घेत चला. पुढचा प्रश्न क्रमांक 18. शिकणारा भाषा कशा प्रकारे आत्मसात करतो? एखादा कोणी विद्यार्थी आहे तो भाषा कशा प्रकारे आत्मसात करतो? तर नैसर्गिक भाषा पर्यावरणात भाषेच्या वापरातून, भाषिक संरचनेच्या मूल्यमापनातून, संबंधित भाषेच्या साहित्य वाचनातून की संबंधित भाषा बोलणाऱ्यांच्या संस्कृतीचा अभ्यास करून? जाऊया उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नैसर्गिक भाषिक पर्यावरणात भाषेच्या वापरातून. स्पष्टीकरण जर बघितलं तर भाषा आत्मसात करणे म्हणजे ॲक्वाजिशन जे नैसर्गिक पर्यावरणातून वापरातून होते. क्राशेन यांच्या मते आकलन योग्य इनपुट आणि नैसर्गिक संवादातूनच भाषा आत्मसात होते. मूल्यमापन, साहित्य वाचन आणि संस्कृतीचा अभ्यास हे घटक आहेत, हे दुय्यम घटक आहेत, प्राथमिक मार्ग नाही. NCF 2005 नुसार भाषा समृद्ध वातावरणातच आणि नैसर्गिकरित्या आत्मसात होते. हे स्क्रीनशॉट काढून ठेवा, याच्यात तुमचे 4 प्रश्न कव्हर होतील. टिप काय? तर आत्मसात करतो विचारले की उत्तर नेहमी नैसर्गिक पर्यावरणात वापरातून यायला पाहिजे. पुढचा प्रश्न 19. पुढीलपैकी कोणती बाब क्रियात्मक क्षमतेचा म्हणजेच मोटर स्किल विकास करण्याचे उदाहरण आहे? वरच्या पातळीवर जाणे, उड्या मारणे, लेखन, वाचन. जाऊया उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे लेखन. क्रियात्मक क्षमता 2 प्रकारची असते, स्थूल आणि सूक्ष्म. बघा किती महत्वाचं स्पष्टीकरण आहे. लेखन ही सूक्ष्म क्रियात्मक क्षमतेची म्हणजे फाईन मोटर स्किलची मुख्य कृती आहे. वरच्या पातळीवर जाणे आणि उड्या मारणे ही स्थूल क्रियात्मक कौशल्ये आहेत, पण लेखन हे वर्गातील लेखनपूर्व तयारीचे थेट उदाहरण आहे. वाचन ही संज्ञानात्मक आणि भाषिक क्षमता आहे, क्रियात्मक नाही. टिप तुम्ही वाचून घ्या, मी वाचून दाखवत नाही किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा. पुढचा आणि शेवटचा प्रश्न. वर्गात बहुभाषिकतेला उत्तेजन देण्यासाठी शिक्षिकेने पुढीलपैकी कोणता प्रश्न विचारणे योग्य ठरेल? फुगे किती उंच उडतात? स्वतःच्या भाषेतील भाज्यांची नावे लिहा. तुमच्याकडे पाळीव प्राणी आहे का? तुम्ही किती अक्षरे लिहिलीत? असं काहीतरी असेल. जाऊया उत्तराकडे. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, स्वतःच्या भाषेतील भाज्यांची नावे लिहा. आता स्पष्टीकरण जर बघितलं तर NCF 2005 नुसार बहुभाषिकता हा अडथळा नसून संसाधन आहे. स्वतःच्या भाषेतील शब्द लिहिण्यास सांगितल्याने मुलांच्या मातृभाषेला आदर राखला जातो. यामुळे वर्गात भाषिक विविधता दिसते आणि सर्व मुले सहभागी होतात. इतर पर्यायांमध्ये मातृभाषेचा वापर नाही, त्यामुळे ते बहुभाषिकतेला उत्तेजन बिलकुल देत नाही. आणि आपल्याला काय द्यायचंय? ते बहुभाषिकतेला उत्तेजन द्यायचंय. ट्रिक जर बघितली तर बहुभाषिकतेला उत्तेजन मध्ये स्वतःच्या भाषेत लिहा हा शब्द आला की तोच योग्य. ठीक आहे. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि एक विनंती आहे तुम्हाला, एक विनंती आहे, कमेंट नक्की करा. आणि एक अजून विनंती अशी आहे की तुम्हाला जर अजून काही बदल करून घ्यायचे असतील पुढच्या व्हिडिओमध्ये, अजून काही तुम्हाला व्यवस्थित पाहिजे असेल तर ते पण सांगा, मी तुमच्यासाठी ते पण करणार आहे. स्क्रीनवर तुम्हाला 4 व्हिडिओ दिसत असतील, खूप महत्त्वाचे आहेत, खूप प्रश्नपत्रिका आपण घेऊन येतोय, ते सगळे व्हिडिओ बघा. पुन्हा एकदा विनंती, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.